14 ते 25 वय हे असं वय आहे ज्यावर तुमचं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं. काही लोक हे वय फक्त जगण्यात घालवतात. ना देह, ना दिशा, ना विचार. आणि मग जेव्हा वय निघून जातं, जेव्हा हातात काम राहत नाही, तेव्हा ते स्वतःलाच प्रश्न विचारतात. तेव्हा मी थोडा गंभीर झालो असतो तर, तेव्हा मी मेहनत केली असती तर, आणि तेव्हा मी धोका घेतला असता तर. पण तेव्हा काहीच करता येत नाही. फक्त पश्चाताप उरतो. स्वतःचं घर नसतं, इच्छा पूर्ण करण्याइतका पैसा नसतो, आणि मनात एकच वाक्य फिरत राहतं, खरंच तेव्हा शहाणपण आलं असतं तर. पण आज तुम्ही त्या वयात आहात. आज तुम्ही ठरवू शकता पुढचं आयुष्य सुखाचं असेल की दुःखाचं, समाधानाचं असेल की संघर्षाचं, श्रीमंतीकडे जाणार आहे की गरिबीत अडकणार आहे. या व्हिडिओमध्ये मी असे 4 मुद्दे सांगतोय, जे जर तुम्ही या वयात समजून घेतले तर तुमचं भविष्य पूर्णपणे बदलू शकतं. लक्ष देऊन ऐका. मुद्दा 1, स्वतःचा मार्ग निवडा, इतरांचा नाही. 14 ते 25 हे सुवर्ण काळाचं वय आहे. या वयातच आपण करिअर ठरवतो, मोठे निर्णय घेतो आणि आयुष्याची दिशा निवडतो. या प्रवासात तुम्हाला हजारो लोक भेटतील, सगळे सल्ले देतील, पण खरं सांगतो त्यातले फक्त 2-3 लोकच तुमच्या पाठीशी उभे राहतील. प्रत्येकजण म्हणेल हे कर, ते करू नकोस, सगळं जाय, सगळ्याकडून शिका, पण चालायचं मात्र स्वतःच्या मनातच. कारण जर ध्येय तुमचं आहे तर मार्ग सुद्धा तुमचाच असला पाहिजे. गर्दी जिथे चालते तो मार्ग नेहमी बरोबरच असेल असं नाही. वेगळे काही करायचं असेल तर वेगळा मार्ग घ्यावा लागतो. स्वतःचा मार्ग तयार करा आणि भीती न बाळगता त्यावर चालत राहा. मुद्दा 2, निरुपयोगी विचार थांबवा. तारुण्य म्हणजे वेळेचं सोनं, पण बहुतेक लोक हा वेळ वाया घालवतात. कोण काय म्हणालं, कोण काय विचारेल, कोण काय बोलेल, एखाद्याच्या एका वाक्यावर आपण दिवसेंदिवस विचार करत राहतो. पण खरं सांगतो याचा आयुष्यात काहीच उपयोग नसतो. पुढे एक दिवस असा येतो जिथे तुम्हालाच वाटतं, मी उगाचच वेळ वाया घालवला. आजच हे समजून घ्या, निरुपयोगी विचार सोडा, कारण वेळ परत येत नाही, पण पश्चाताप नक्की येतो. मुद्दा 3, पैशाचं ज्ञान लवकर मिळवा. आयुष्यात 2 गोष्टी सर्वात महत्त्वाच्या, पहिली आई वडील आणि दुसरी पैसा. जर या वयात तुम्ही पैशाचं ज्ञान घेतलं नाही तर पुढे आयुष्यभर पैशासाठी धावावं लागतं. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, इक्विटी हे शब्द जर आज समजले तर उद्या पैसा तुमच्यासाठी काम करतो. लवकर सुरुवात केली तर छोट्या रकमेतही मोठं भविष्य बनतं. या वयात शिका, जेणेकरून पुढे त्रास टळेल. मुद्दा 4, धोका घ्या. हेच ते वय आहे जिथे धोका घेता येतो, कारण पुढे आयुष्यात कुटुंबाची जबाबदारी येते आणि मग माणूस घाबरतो. म्हणूनच बहुतेक लोक आयुष्यभर एकाच ठिकाणी अडकून राहतात. पण लक्षात ठेवा, जर तुम्ही धोका घेत नाही तर तुम्ही संपूर्ण आयुष्याचा धोका घेत आहात. वेगळी ओळख हवी असेल तर वेगळं काही करावंच लागतं. धोका घ्या, पुढे जा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. 14 ते 25 वय हे जगण्यासाठी नाही, हे भविष्य घडवण्यासाठी आहे. आज मेहनत केली तर उद्या पश्चाताप करावा लागणार नाही. कमेंटमध्ये नक्की सांगा, या 4 मुद्द्यापैकी तुम्हाला सर्वात महत्त्वाचा कोणता वाटला. आजसाठी इतकंच. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.